नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी। तर खरं तर हा व्हिडिओ मला ना चुलीवर बनवायचा होता, हा बेत जो सुरणचा आहे तो। पण काय करणार, उपवासाला मला भाजी बनवायची होती, काहीतरी छान चमचमीत आणि झणझणीत आणि झकास। तर दुसरं काही भाजीला सुचलंच नाही, सुरण समोर होतं म्हणून। तर हे आहे बघा सुरण। खरं तर मला हे व्हिडिओच्या म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर आणून छान दाखवायचं होतं, पण मी का कुणास ठाऊक कामाच्या गोंधळामध्ये मी विसरून गेली। तर तुम्हाला जे दिसले ते आहे माझ्या हातातलं सुरण। आणि ह्याला ना हे मातीच्या आतमध्ये येतं, एक प्रकारचं रताळ्यासारखं गाजरासारखं म्हणा। तर ते मातीच्या आतमध्ये येतं आणि ओबडधोबड असतं, त्याच्यामुळे त्याला सगळी माती चिकटलेली असते, त्यामुळे ते वरचं सगळं सोलून काढायचं असतं सालपट। आणि हे आतमध्ये थोडंसं लालसर पांढरं लालसर पांढरं असं निघत असतं। तर ह्याला आपल्याला बटाट्याप्रमाणे एकदम बारीक बारीक काप करून घ्यायचे, खूप बारीक पण काप नाहीत करायचे, कारण ते भाजीमध्ये परत ते फुटतं, शिजलं ना की ते गाळ होतं। म्हणून ह्याला जरा मोठ्या मोठ्या आकाराच्या फोड्या करून घ्यायच्या आणि हे छान आता उकडून घ्यायचे। तर ह्याला उकडून घ्यायचं कुकरमध्ये, कारण काय, ह्याला आपण बटाट्यासारखं आहे तर बटाट्यासारखी पण भाजी बनवू शकतो, पण त्याला उकडून घेण्यामागचं कारण म्हणजे की आळूचे पानं कशी आपल्याला, काही आळूची पानं वड्या खाल्ल्यानंतर घशात चावतात, तसं हे डायरेक्ट फोडणी दिलं आणि केलं तर हे चावतं घशात। त्याच्यासाठी ह्याला हळद आणि मीठ टाकून असं थोडंसं पाणी घेऊन उकडून घेतलं ना, हा अजिबात घशाला त्रास करत नाही सुरण। आणि ज्याला आवडतंच त्याला काही चावलं काय आणि काही झालं काही फरक पडत नाही, पण नवीन खाणाऱ्या माणसाला वाटतं हे चावतंय। तर मंडळी शिट्टी व्हायला लागली, शिट्टी होऊन नाही द्यायची आपल्याला, लगेच बंद करायचे। आता कुकर थंड होईपर्यंत मी हे वाटून घेते। वाटण्यासाठी बघा काय काय घेतले मी, खोबरं घेतले, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक, बस एवढंच घालायचं वाटून, आपल्याला दुसरं काही नाही घालायचं जास्त। हे बघा लसूण अद्रक थोडंसंच घेतलेलं आहे, कारण थोडीशीच भाजी बनवायची, एका वेळची भाजी किती लागणार आहे संध्याकाळची, एक अर्धा तांब्या केला तर लय होऊन जाते। आणि आम्हाला जरा सरबरीत भाज्या लागतात, त्याच्यामुळं थोडंसंच खोबरं पण घेतलेलं आहे। तर हे वाटून घेते मी आता। तर घेतले बघा वाटून, हे बघा लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि खोबरं सगळं एकत्रच वाटलंय। पहिलं खोबरं बारीक करून घ्यायचं, खोबरं ते सगळं एकत्र टाकलं ना खोबरं बारीकच होत नाही, म्हणून आधी कधी पण खोबरं बारीक करून घ्यायचं आणि नंतर लसूण अद्रक कोथिंबीर टाकायची। तर आता कांदा चिरून घेते, तोपर्यंत कुकर थंड होतोय मस्त आपला। तर मंडळी आपला कांदा पण चिरून झालेला आहे आणि सावली पडते स्टँडची भाज्या। तर कांदा चिरून झालेला आहे आणि वाटून घेतलेले आपण। तर आता कुकर पण थंड झालंय, एवढं नाही थंड झाला पण ओके ओके। लय शिट्टी केले ना ती गाळ होते, मग ती लय गाळ झालेली नाही चांगलं वाटत खायला। म्हणजे शिट्टी होऊन दिल्यावर गाळ होतं, ती शिट्टी आधीच बंद केलं ना मग जसे तसा आकार राहतो त्याचा। तर आपल्याला हे सुरण आता बाजूला काढून घ्यायचे, बघा कसं मस्त शिजलंय। जवळ दाखवू का, लांबून दिसत, हातावर तुकडे होते तरी शिट्टी होऊन नाही दिली। हे बघा पोहते, बघा एवढा मोठा तुकडा आहे, सहज 2 तुकडे होतात। तर आता हे सुरण आपल्याला बाजूला काढून घ्यायचं या पाण्यातून, आणि पाणी नाही वापरायचं, टाकून द्यायचं हे पाणी। तर मंडळी तुम्ही विचार करत असाल की ही काय बोलली सुरुवातीला की 3 वर्षांनी मला खूप दिवसांनी सुरण भेटले। खूप दिवसांनी म्हणजे मला हे 3 वर्षांनी सुरण भेटलेले आहे, आणि त्याचं तुम्हाला कारण सांगते। मी जसं मुंबई सोडली ना तसं मला हे सुरणच खायला भेटलं नव्हतं। मी नेहमी भाजीवाल्याला सांगायची की मला सुरण घेऊन ये रे, सुरण घेऊन ये रे। तर तुम्हाला विशेष वाटेल ऐकून, भाजीवालाच मला विचारतो की सुरण म्हणजे काय असतं, तुम्हाला नक्की कसलं सुरण म्हणायचे।
आणि मला एकदमच चकित झाली की अरे हा भाजीवाला आणि ह्याला सुरण माहीत नाही. तर मग म्हणजे माझ्या आजूबाजूच्या परिसरातल्या माझ्या मैत्रिणींना त्यांना कसं माहीत असणार की सुरण म्हणजे काय येते. म्हणून ही भाजी मी तुमच्याशी शेअर केली आणि म्हणून मी ते सांगितलं की मला खूप दिवसांनी सुरण भेटलं आणि ही खरं माझ्या आवडीची भाजी. आणि तुम्हाला सांगू का ह्याचा अजून एक उपयोग सांगते. जर कुणाला मूळव्याधीचा त्रास असेल ना तर मी पहिलं सुरुवातीला तर हे मूळव्याधीसाठीच औषध खाल्लेलं औषध म्हणून ह्याच्या बटाट्याच्या चकत्या केल्या आणि तळून खाल्ल्या होत्या. मीठ आणि तेल लावून अशा फ्राय करून ह्या खाल्लेल्या होत्या. सुरुवात माझी तिथून झाली. पण मला हे एवढं आवडायला लागलं नंतर एवढं आवडायला लागलं ना आता मला हे कसं जरी तुम्ही करून दिलं ना तरी पण मला आवडतं. आणि हे बनवण्याची पद्धत काय अवघड नाही आहे. पण मग मी म्हटलं की सुरण म्हणजे काय हे ना माहीतच नाही. तर मग आपण आज भाजी शेअर करून दाखवावी सर्वांना. तसं तर व्हिडिओ किती व्हायरल होईल किती नाही ते काय मला माहिती नाही. पण हा माझा व्हिडिओ माझ्या आजूबाजूच्या परिसरातल्या माझ्या मैत्रिणी ताई कुणी ज्या कुणी असतील काकी मावश्या त्या सगळ्या बघतात हे मला 100% माहिती. आणि हे सुरणाची भाजी बघून त्या नक्कीच बनवतील आणि नक्की ट्राय करतील. किंवा ट्राय जरी नाही केलं बनवलं जरी नाही तरी त्यांना एक माहिती होईल की सुरण म्हणजे काय असतं त्याची भाजी कशी बनवतात. आता ती टेस्ट तुम्हाला कळणार नाही बनवल्याशिवाय पण तुम्हाला बघायला नक्कीच भेटणार आहे आज. तर सुरण बनवण्यासाठी मी पहिल्यांदा ते उकडून घेतलेले. ते उकडून घेण्यामागचं कारण पण सांगितलं मी तुम्हाला. आणि भाजी बनवायची पद्धत तर अगदी सोपी. पहिल्यांदा मी बारीक कांदा चिरून तळून बारीक कांदा असा लाल होईपर्यंत भाजून घेतला. नंतर त्याच्यामध्ये मी लसूण खोबरं कोथिंबीरचं वाटण टाकलेले. लसूण खोबरं कोथिंबीरचं वाटण मी सुरुवातीला टाकलं कारण मला थोडासा टोमॅटो कच्चा पाहिजे होता भाजीमध्ये. म्हणजे ती एक दाताखाली त्याची टेस्ट येते ना तसा पाहिजे होता. नाहीतर आपण कांद्याच्या आधी पण तुम्ही टोमॅटो टाकू शकता त्याला गाळ शिजवण्यासाठी. तर मला टोमॅटो एकदम गाळ नव्हता शिजवायचा. म्हणजे प्रत्येकाची आपली आपली आवड असते. तसं मला टोमॅटो आवडला थोडासा कच्चा दाताखाली राहिलेला असा पाहिजे होता सुरणाबरोबर. म्हणून मी त्याला नंतर टाकला. आधी लसूण खोबरं कोथिंबीरचं वाटण त्याच्यामध्ये चांगलं फ्राय करून घेतलं मस्त. आणि त्याला लागेल तसं थोडंसं पाणी वतलं. मला जास्त काही जेवण बनवायचं नव्हतं. अर्ध्या तांब्याचीच भाजी मला पाहिजे होती. म्हणून मग मी अर्धाच तांब्या त्याच्यामध्ये पाणी वतलं. आणि टोमॅटो मी काय असं फ्राय करून जास्त तेलामध्ये नाही घेतलं. थोडासा कच्चा सरच ठेवला. म्हणजे ती बघा एक कधीतरी असं वेगळं काहीतरी करून बघा. ज्याला आवडतं त्यांनी करा. ज्याला नाही आवडत त्यांनी जबरदस्तीने नाही करायचं. पण आम्हाला बऱ्याचशा भाज्यांमध्ये टोमॅटो आवडतो. इकडे आमच्या गावाकडे ना खूप लोकांना प्रत्येक भाजीला टोमॅटो नाही आवडत. मोस्टली एकदम क्वचितच एखाद्याच भाजीला टोमॅटो घालतात. तसं मला बऱ्याच भाज्यांमध्ये रोजच्या भाज्यांमध्ये मला टोमॅटो खरंच आवडतो. आणि मग आता ही भाजी बघा छान उकळून घ्यायची. अशी खूप छान उकळून घ्यायची. म्हणजे तिला दाटसरपणा येईपर्यंत हिला उकळून घ्यायची. आणि नंतर मंद आचेवर आपल्याला सुरणच्या फोड्या ह्याच्यामध्ये सोडायच्या. आणि त्या खालीवर अशा चांगल्या परतून घ्यायच्या. पाहिजे तर तुम्ही झाकून ठेवू शकता. पण ते पाणी सगळं शोषून घेतं बरं का. जास्त सुकं नाही होत. पण हे सुरण आहे ना अजून थोडंसं पाणी खेचून घेतं. म्हणजे ही भाजी जशी पातळ आहे तशीच राहत नाही. तर ह्याला आता मी मंद आचेवर ती मसाल्याचा सुगंध त्याच्यामध्ये यावा म्हणून ते टाकलेले. तर तुम्ही ह्याच्यामध्ये जगभरातले कोणतेही मसाले तुम्ही वापरू शकता. तुम्ही कोणत्याही पद्धतीने भाजी करू शकता. फक्त मी माझ्या गावाकडच्या मैत्रिणींना सांगते ह्याच्यात फक्त शेंगदाण्याचं कूट वापरायचं नाही. त्याचं कारण असं सांगण्याचं कारण आमच्याकडे प्रत्येक भाजीला शेंगदाणे वापरले जातात. म्हणून मी आवर्जून सांगते की ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरलं जात नाही. जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचं जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे तर कांदा वाटून घालायचा, खोबरं वाटून घालायचं, टोमॅटो वाटून घालायचा. त्याच्यामुळे ना ग्रेव्ही छान होते. आणि पाहिजे तेवढी तुम्हाला क्वांटिटी वाढवता येते. क्वांटिटीसाठी तुम्ही म्हणाल क्वांटिटी जास्त करायची आणि पातळ होईल तर ते जास्त प्रमाणामध्ये तुम्ही वाढवू शकता. पण शेंगदाण्याचं कूट अजिबात घालत नाहीत बरं का ह्याच्यामध्ये. नाहीतर सगळी चव त्याचं म्हणजे बेचवच बनून जाईल. भाजी एकच नंबर मस्त पैकी कलर दिलं. घरचा मसाला बरं का तो माझा. आता इकडे लगेच 2-3 भाकरी करून घेते. उशीर झाला काय सगळे झोपलेत म्हणून हळूहळू बोलते मी. म्हणजे आजूबाजूवाले शेजारी गावाला सगळे लवकर झोपतात. मला आपलं सवय लागलेली आणि ह्या व्हिडिओच्या ह्याच्या नादात थोडा उशीर होतो. चालायचंच. आता आपल्याला आपलं घरचं पण काम बघायचंय आणि युट्यूबचं पण काम बघायचंय. कशात तरी ऍडजस्ट करावंच लागणार ना. तर एकच भाकर दाखवणार आहे मी तुम्हाला आता. नंतर मग जेवायला बसल्यावर सरळ जेवताना टेस्ट कशी झाली सांगाल नंतर. तांब्यातच पाणी घेतलं.
तांब्यात पाणी घेऊन आहे. पण आता करून घ्यायचं. तर इकडे अशी छान भाजी बनवून झालेली आहे माझी आणि भाकरी करून घ्यायच्यात. खरं तर मला 3च भाकरी करायच्या होत्या कारण सकाळच्या चपात्या पडलेल्या होत्या आणि शेरूचं भागते. शेरूला सकाळ संध्याकाळ चपातीच लागते बरं का. आणि चौधरी साहेबांना पण चपातीच आवडते, पण ती शेरूला आवडते म्हणून मग चौधरी साहेब चपाती संध्याकाळची शक्यतो टाळतात आणि ज्वारीची भाकरच कर म्हणतात. तसं ज्वारीची भाकर खरं खायला गरम गरम खूप छान वाटते, मस्त वाटते संध्याकाळची. एक टायमाला चपाती खाल्ली ना की दुसऱ्या टायमाला आम्हाला असं वाटतं की कधी आम्ही भाकरी खाऊ, म्हणजे आम्हाला ज्वारीच्या भाकरीशिवाय आमची पोटच भरत नाहीत. मग ही जी भाजी आहे ना आपली ज्वारीच्या भाकरी बरोबर तर एकच नंबर लागते. पण ज्याला कुणाला भाकरी आवडत नाहीत, माफ करा, ज्याला कुणाला ज्वारीची भाकर आवडत नाही, म्हणजे माझ्याच घरात मी सांगते लहानपणापासून मुलांना चपातीची सवय लागलेली आहे ना, तर माझी मुलं चपाती खात नाहीत. फक्त माझ्या मोठ्या मुलीला भाकरी आवडते आणि छोट्या मुलाला भाकरी नाहीत आवडत जास्त. ते फक्त नॉनव्हेज असेल ना तर त्याच वेळेला ज्वारीची भाकरी खातात, नाहीतर एरवी प्रत्येक भाजीला त्यांना चपातीच लागते. तर तसं हे एक प्रकारचं नॉनव्हेज टाईपच ह्याची टेस्ट होऊन जाते. खूप छान लागतं बरं का. हे एकदम मसालेदार आणि नॉनव्हेज सारखं त्याचं म्हणजे ती टेस्ट असते. मटण फिकं करेल असं ह्याची टेस्ट असते. तर ती आपली आपली करण्याची पद्धत असते, आपली आपली आवड असते, कोणी कसं घेते कोणी कसं घेते. तर हे सुरण खरंच नॉनव्हेजला मागं सारेल. ती आता मी व्हेजिटेरियन आहे म्हणून मला त्याची चव अप्रतिम वाटते, पण इतर कुणाला आवडेल की नाही, नॉनव्हेजवाल्यांना खरंच हे आवडेल की नाही मला काही माहीत नाही. पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे एवढं छान लागतं, इतकं सुंदर लागतं खायला की तुम्ही खरंच आवर्जून करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही भाजी कशी लागते. म्हणजे ज्यांनी केली नाही त्यांनी करून सांगा, आणि ज्यांनी कधी केलेली असेल, मला नवीन बघणाऱ्या ताई असतील तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही करता का आणि तुमच्याकडं म्हणजे काय ही भाजी काय त्याची रिव्ह्यू त्याचे काय असतात तुमच्या घरातल्यांचे, ते ऐकायला मला नक्की आवडेल. म्हणजे माझ्या आजूबाजूच्या लोकांचं जे आहे बघणारे कमेंट वाचणारे त्यांनाही कळेल की हां ही भाजी छान लागते, आपण ट्राय करून बघायला पाहिजे. आणि मी भाजीवाल्याला सांगितलं ना तर तो मला विचारायचा की तुम्ही कसली भाजी मला सांगताय, नक्की मला एकदा दाखवा बरं. खरं तर मला त्याला पण दाखवायला न्यायची होती, पण तेवढं लक्षात पण आलं नाही माझ्या आणि मी बोलली पण नाही त्याला काही. तर असो, तुम्ही ही भाजी कशासोबतही खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, नान रोटी बरोबर खाऊ शकता, ज्वारीच्या भाकरी बरोबर, बाजरीच्या, मक्याच्या, तुम्हाला जी आवडत असेल भाकरी, जी पद्धतीने तुम्ही ज्या ज्या भागातले असाल, ज्या पद्धतीच्या तुम्ही भाकरी चपात्या खात असाल त्या कशासोबतही ही भाजी अगदी छान लागते. तर एकदा नक्कीच करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझ्या पद्धतीने केलेली भाजी कशी झाली, आणि किंवा मग तुम्हाला मी केलेली भाजी कशी वाटली बघून. कलर विलर कसा आलेला आहे, हा आमच्या घरच्या मसाल्याचा कलर आहे. आणि ही घरचा मसाला मी वापरते ना हा, त्याच्यासाठी मी इतर कोणतेही मसाले मला खरंच वापरावे लागत नाहीत. आणि जर कधीच वाटलंच असं की वेगळी टेस्ट पाहिजे तर मग जे साधे मसाले आपले घरकुल, चिकन मसाला एव्हरेस्टचा किंवा मग सुहाना मसाला, हे कधीतरी फक्त ती चव बदलण्यासाठी काहीतरी वेगळा स्वाद यावा म्हणून वापरत असते मी. आणि मी धना पावडर, जिरा पावडर सुद्धा वापरत नाही. अगदीच लागलं कोणत्या भाजीला तर मी जिरे टाकत असते फोडणीमध्ये, आणि धना पावडर तर धने आमच्या मसाल्यांना भरपूर म्हणजे प्रत्येकाच्याच मसाल्याला घालतात, पण कलरला का कुणास ठाऊक आमचे मसाले खूपच छान असतात. तर झालेली एक भाकरी करून, फक्त 3 भाकरी करायच्या होत्या. आणि बघा माझी भाकर कशी एकदम गोल गरगरीत आहे की नाही, सुंदर. आणि इकडे आता माझ्या झालेल्या आहेत भाकरी. ही शेवटची भाकर आहे. आणि तुम्ही म्हणाल तवा का एवढा काळा केलाय बाई, जरा उंडगीच दिसते, तर असं काही नाही बरं का. तव्यामध्ये आदल्या दिवशी जरा जास्त क्वांटिटीच्या पोळ्या झाल्या होत्या, तो निघला नाही घासून. आणि बघा कसा काय कलर आलाय भाजीला, अप्रतिम, सुरेख, सुंदर. तर इकडे मी पहिलं चौधरी साहेबांना ताट बनवते जेवणाचं, आणि त्यांचा रिव्ह्यू तुम्ही ऐका. जरा स्लो बोलत होतो आम्ही, कारण आजूबाजूला गावाकडे खूप लवकर लोक झोपतात आणि आम्हाला सवय झालेली, त्यामुळे आमचं 10-10:30 पर्यंत राडगाडगं चालू असतं. तर आपण ऐकूया चौधरी साहेब काय म्हणतात ते. चिकन 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 फेले ह्याच्या पुढं वाढताना पण तोंडाला पाणी सुटायला लागले. कसं झाले भाजी, कशाची?
किती वर्षांनी खाल्लो सुरण? हा मुंबईला असताना मुंबईला असतानाच खाल्लेलं, त्याच्या सुरणच खाल्लं नव्हतं. मी कितीतरी वेळा भाजीवाल्याला बोलायची सुरण घेऊन ये, सुरण घेऊन ये. तुम्हाला तर मला का माहीतच नाही तुम्ही कसलं सुरण सांगताय ते. तर या मंडळी खायला. मस्त झाले लपतफीत असं छान. वा चला तर मंडळी, अंधारचं कसं तरी व्हिडिओ बनवला. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि नक्की बनवून बघा बरं का. एक नंबर झाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.